वर्ण द्यावा म्हणजेच पंचम वर्ण द्यावा हे आपण बघितलं होतं. त्यामध्ये अट काय होती, ते संस्कृत शब्द असतील. संस्कृत शब्द कोणते? तत्सम शब्द, म्हणजे असे शब्द जे की संस्कृतमधून मराठीत जशीच्या तशी आलेले आहेत. तो नियम त्यांना लागू पडत होता की अनुस्वाराच्या ठिकाणी त्या समोरच्या अक्षराच्या गटातीलच पंचम वर्ण काय करायचा होता आपल्याला, तिथे अनुस्वाराच्या ठिकाणी घ्यायचा होता. पण हा नियम मराठीतील शब्दांना लागू पडतो का, तर तेही बघूयात. मग जो नेक्स्ट नियम आहे तो आपल्याला काय सांगतो, हा जे परसवर्ण लिहिण्याची जी सवलत आहे ती फक्त तत्सम शब्दापुरतीच मर्यादित आहे. ओके, लक्षात घ्या. इथे जे परसवर्ण आहेत, परसवर्ण कोणते आहेत, जे आपण अनुनासिक म्हणतो, शेवटचे 5 वर्ण, त्यालाच परसवर्ण असे म्हणायचं किंवा त्यालाच पंचम वर्ण असे म्हणायचं. पंचम वर्ण याच्यासाठी म्हणायचं की ते 5व्या स्थानी असतात. पहिल्या स्थानी क च ट त प हा वर्ग येतो. दुसऱ्या ठिकाणी क ख अशा पद्धतीने येतं. मग आपण हे मधातले वर्ग घेतले नाही आहेत, आपण डायरेक्ट पहिला आणि 5वा घेतलेला आहे. लक्षात घ्या की 5वा जो गट आहे वर्णांचा तो आहे पंचम वर्ण, त्यालाच परसवर्ण असे म्हणायचं. मग हा जो परसवर्णाचा नियम आहे हा फक्त तत्सम शब्दापुरताच मर्यादित आहे. मग मराठी शब्द आहेत, मग असे संस्कृत नसलेले मराठी शब्द आहेत. मग असे संस्कृत नसलेले मराठी शब्द आहेत. मग अशा मराठी शब्दांवर शीर्षबिंदू देऊन लिहावेत. जे मराठी शब्द आहेत पण ते संस्कृतमध्ये नाही आहेत, ते फक्त मराठीमध्ये आहेत, तेच शब्दांवर काय करायचं आहे, शीर्षबिंदू द्यायचा आहे, अनुस्वार द्यायचा आहे. हा नियम येथे आपल्या मराठी शब्दांमध्ये लागू पडत नाही की अनुस्वाराच्या ठिकाणी हा अशा पद्धतीनं परसवर्ण द्यायचा. हा आपल्या मराठी शब्दांमध्ये लागू पडत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, जसं की दंगा हा शब्द आहे. दंगा, खंत, संप, तांबे हे शब्द कसे आहेत, मराठीमध्ये आहेत. मग यामध्ये आपल्याला परसवर्णाचा वापर करायचा आहे का, नाही. मग जर केला तर ते शब्द कशा पद्धतीने तयार होणार आहे, तर बघा, दंगाचं दंगा, तर या ठिकाणी अनुस्वाराच्या ठिकाणी ग हा वर्ण आहे, अनुस्वाराच्या समोर ग हा वर्ण आहे आणि आपल्याला माहिती आहे ग वर्णातीलच आपल्याला काय करायचं आहे, तिथे पंचम वर्ण घ्यायचा आहे. मग या ठिकाणी आपण हा न घेतला, पण इथे हे बरोबर होईल का, कारण हे फक्त दंगा, खंत, संप, थांबे हे शब्द कसे आहेत, फक्त मराठीमध्ये आहेत. हे संस्कृतमधून मराठीत आलेले संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले हे शब्द नाही आहेत. मग या ठिकाणी हे योग्य होणार आहे का, तर लक्षात घ्या. आपण पुढचे उदाहरणं बघूया. जसं की खंत, या खंतच्या ठिकाणी हा न घेतलेला आहे. का न घेतलेला आहे, कारण इथे अनुस्वाराच्या समोर त आहे. मग त वर्गातीलच आपल्याला काय करायचं आहे, अनुस्वार घ्यायचा आहे. मग कोणता येईल, न. मग या ठिकाणी हा न घेतला. संप, उच्चार करून बघा, अनुस्वाराचा उच्चार कशा पद्धतीने होत आहे, संप, तर स च्या पुढे प वर्ण आहे. प वर्गातील आपल्याला कोणता, मग आपल्याला प वर्गातीलच पंचम वर्ण घ्यायचा आहे, परसवर्ण घ्यायचा आहे, तर म आहे. मग अशा पद्धतीने तर म आला. तांबे, तर इथे अनुस्वाराच्या पुढे ब आलेला आहे आणि ब वर्गातील जो गट आहे त्या गटाच्या समोर कोणता आहे, प फ ब भ म, तर मग कोणता गट आहे, परसवर्ण कोणता येईल, ब वर्गातील, तर म हा पंचम वर्ण येईल. मग लक्षात घ्या, इथे हे तर झाले मराठी शब्द. ओके, मराठी शब्द. मग हे मराठी शब्द आपण अशा पद्धतीने लिहितो, हे योग्य आहे. ओके, हे योग्य आहे, हे मराठी शब्द योग्य आहेत. ह्यांची जी मराठी शब्दांची जी शुद्ध लेखनाची जी पद्धत आहे ही योग्य आहे. ओके, मग या ठिकाणी लक्षात घ्या, मग हे जे दंगा, हे खंत, हे संप, हे तांबे, मग आपण या मराठी शब्दांचं परसवर्णामध्ये रूपांतर केलं, तर मग हे योग्य होणार आहे का, तर नाही, हे सर्व चुकीचे आहेत. शुद्ध लेखनामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने विचारलं जातं, मराठी शब्दांचा गट दिला जातो आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं पंचम वर्ण टाकले जातात आणि तो गट योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्हाला विचारलं जातं. तर या जे मराठी शब्द आहेत आणि मराठी शब्दांमधील जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराचा पंचम वर्णामध्ये रूपांतर होत नाही, म्हणून या ठिकाणी हे शब्द चुकीचे आहेत. ओके, चुकीचे म्हणजेच काय, अशुद्ध आहेत. ओके, लक्षात घ्या इथे की हे जे शब्द आहेत हे अशुद्ध आहेत. का अशुद्ध आहेत, कारण हे शब्द मराठीचे शब्द आहेत आणि मराठीच्या शब्दांमध्ये अनुस्वाराचा परसवर्ण होत नाही. ओके, मग अनुस्वाराचा परसवर्ण कधी होतो, जेव्हा
तत्सम शब्द येतात. तत्सम शब्द कोणते? जे संस्कृतमधून मराठीत जशीच्या तशी आलेले आहेत ते शब्दांमध्ये अनुस्वाराचा परसवर्ण होणे योग्य ठरतं, शुद्ध ठरतं. पण मराठी शब्दांमध्ये अनुस्वाराचा परसवर्ण होणे हे अशुद्ध रूप आहे. ओके, म्हणून हे शब्द अशुद्ध रूप आहेत आणि हे शुद्ध रूप आहेत, योग्य आहेत. ओके, आय होप तुम्हाला समजले हा नियम. ओके, नेक्स्ट बघूया. चौथा नियम सांगतो की अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. मग हा जो अर्थभेद आहे हा अर्थभेद स्पष्ट करायचा आहे. का अर्थभेद स्पष्ट करायचा आहे? कारण लक्षात घ्या, अनुस्वार आणि अनुस्वाराच्या ठिकाणी आलेला परसवर्ण हे कसे आहेत? परसवर्ण या दोघांच्या अस्तित्वावरून पूर्ण शब्दाचा अर्थ बदलणार आहे. ओके, कशा पद्धतीनं? फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं उदाहरण घेऊया. वेदांत हा एक शब्द आहे आणि या वेदांत शब्दामध्ये काय आहे? अनुस्वार आहे. लक्षात घ्या, इथे काय आहे? अनुस्वार आहे. अशा वेदांत शब्दामध्ये अनुस्वार आहे. याचा अर्थ काय झाला या अनुस्वाराचा? तर वेदांमध्ये, वेदांत काय? वेद आत म्हणजेच काय? वेदांमध्ये. अनुस्वाराच्या स्वरूपामुळे त्याचा अर्थ झाला वेदांमध्ये. मग अशा वेदांत शब्दाचा आपण परसवर्ण रूप घेतला. अशा अनुस्वाराचं नळाचं न रूप घेतलं, परसवर्ण घेतला. मग अशा वेदांचा अर्थ काय झाला? तर त्याचा अर्थ झाला ब्रह्मज्ञान. ओके, कळालं की एका अनुस्वाराच्या अस्तित्वामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलला की ते वेदांमध्ये आहे. आणि त्याच अनुस्वाराचा जर त्याच शब्दामध्ये अनुस्वाराचं स्वरूप परसवर्णामध्ये केलं तर या परसवर्णामुळे त्या शब्दाचा अर्थच पूर्ण बदललेला आहे. की अशा वेदांत शब्दाचा अर्थ झाला ब्रह्मज्ञान. ओके, कळतंय तुम्हाला की कशा पद्धतीनं अनुस्वाराच्या अस्तित्वाने आणि परसवर्णाच्या अस्तित्वाने एका शब्दाचा अर्थ कसा पूर्णतः बदललेला आहे ते. ओके, नेक्स्ट बघा, जसं की देहांत. आता देहांत म्हणजेच काय? देहाच्या आत किंवा देहामध्ये. मग हा जो आहे देहाच्या आत असा तिथे अर्थ होतो, तो म्हणजे देहाच्या मध्ये, शरीराच्या मध्ये. मग हे जे अनुस्वाराचं स्वरूप आहे हे अनुस्वाराचं स्वरूप स्थान दर्शवित आहे. देह हा स्थान दर्शवित आहे देहाच्या मध्ये. ओके, मग तो शब्द आहे परंतु त्या अनुस्वाराचं स्वरूप परसवर्णामध्ये केलेलं आहे. मग त्या अनुस्वाराच्या ठिकाणी न घेतलेलं आहे, नळाचं न. मग त्या पूर्ण शब्दाचा अर्थ काय झाला? तर देहांत शब्दाचा अर्थ झाला मृत्यू. ओके, देहांत प्रायश्चित्त म्हणतो त्या ठिकाणी आपण, म्हणजे देहाला मृत्यू दिलेला आहे अशा पद्धतीनं असतं ते. देहांत प्रायश्चित्त असतं म्हणजे देह सोडून प्रायश्चित्त करणे अशा पद्धतीनं, म्हणजे मृत्यूला स्वीकारणे अशा पद्धतीनं असतं ते अर्थ. मग लक्षात घ्या इथे की एका अनुस्वाराच्या अस्तित्वाने शब्दाचा अर्थ कसा तयार झाला आणि एका परसवर्णाच्या अस्तित्वाने त्या पूर्ण शब्दाचा अर्थ कसा तयार झाला. शब्द तोच आहे पण अनुस्वाराने अर्थ बदलला आणि परसवर्णाने अर्थ बदलला. ओके, तर आय होप तुम्हाला कळलं की अर्थभेद हा स्पष्ट करायचा आहे. मग असा अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी अशा परसवर्णाचा उपयोग केला जातो. ओके, आय होप तुम्हाला समजले. यामध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, नेक्स्ट नियम आहे की असे काही शब्द आहेत आणि काही शब्दातील अनुस्वारांचा उच्चार हा अस्पष्ट असतो. अनुस्वारांचा उच्चार हा अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो उच्चारही होत नाही. मग ज्या शब्दांमध्ये अनुस्वाराचा उच्चार हा अस्पष्ट असतो किंवा तो अनुस्वाराचा उच्चार होतच नाही त्या बेसिसवर अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. लक्षात घ्या इथे, अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. ओके, जसं की आय होप तुम्हाला क्लिअर दिसते. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर दिसते. मग जसं की फॉर एक्झाम्पल बघा की हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, काही हे शब्द उच्चारून बघा तुम्ही. या शब्दांमध्ये अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो एकतर अस्पष्ट आहे किंवा नाही आहे. ओके, मग हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, काही, तर यामध्ये अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट आहे. मग ज्यावेळेस असा अस्पष्ट अनुस्वाराचा उच्चार आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे की अशा शब्दांमध्ये अनुस्वार हा द्यायचाच नाही. ओके, जसं की या हसण्याचं हसणे झालं, अनुस्वार काय केला? दिलाच नाही. या धावणेचं धावणे केलं, जेव्हाचं जेव्हा,
कोठेचं कोठे, काहीचं काही. तर अशा पद्धतीनं ज्या शब्दांमध्ये अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असेल किंवा कधीकधी तो होतही नसेल उच्चार, त्या बेसिसवर त्या शब्दांमध्ये अनुस्वार हा द्यायचा नाही. ओके. तर आय होप तुम्हाला समजले की हे जे अनुस्वाराचे नियम होते ते भाग 1 मध्ये येतात आणि अनुस्वाराचे असे दुसरे नियम आहेत जे की आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. ओके. तर आय होप तुम्हाला हे समजले असतील नियम, अशी मी आशा करते. जर यामध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल, काही डाऊट आला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.